माझं नाव ब्रह्मदेव ज्ञानदेव आरकिले. माझं वय 68 आहे. मी शेतकरी सेना धरणग्रस्त संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहे. आणि रोज मी सगळ्या धरणग्रस्ताच्या प्रश्नासाठी प्रयत्न करत असतो. आणि आता 24 फेब्रुवारीला प्रांत साहेबांसंग आमची बैठक आहे. त्या अनुषंगाने आम्ही राहायला 77ला इथं आलोय. 1977ला. त्याच्यानंतर 2000 सालापर्यंत पाणी नदीचं ह्याचं आम्ही पित होतो. त्याच्यानंतर 2000 साली साधारण पाईपलाईन झाली वॉटर सप्लायची ग्रामपंचायतीची. 2000 ते 2014 पर्यंत आम्हाला पाणी येत होतं. 2014 नंतर आमचं पिण्याचं पाणी बंद झालं. बंद केल्यानंतर आम्ही तोंडी त्यांना सांगून केलं पण पिण्याचं पाणी? ग्रामपंचायतीने. बरं. ग्रामपंचायतीने आमचं पिण्याचं पाणी बंद केलं. त्यांना सांगून आम्ही कटाळून गेलो. तुम्ही राहताय कुठं? आता आम्ही राहतोय शेगाव दुमाल्यापासून खालतं एक साधारण 1 किलोमीटर अंतरावर आहे. तिथं वस्त्या आहेत का दुसऱ्या? तिथं वस्त्या आहेत की दुसऱ्या. आमच्या धरणग्रस्त एक 5-6 वस्ती आहेत. बाकीच्या खाली स्थानिक आहेत आणि वर बी स्थानिक आहेत. बरं. मग पण त्यांनी त्या स्थानिक जे लोक असतात शेगाव दुमाळे गावाचे जे स्थानिक लोकांच्या लोकवस्ती आहेत त्या लोकवस्तीला पिण्याचं पाणी आहे का? त्या लोकांना पिण्याचं पाणी आहे. आणि खालच्या लोकांना मिळत नाही म्हणून त्यांनी दुसरी पाईपलाईन केली सरपंचाने. आता एक साधारण 1 महिना 1.5 महिना झाला. बरं. आणि आम्ही 10 वर्षापासून पाणी मागत 3 वर्ष झालं ग्रामपंचायतीच्या, 5 वर्ष झालं ग्रामपंचायत ग्रामसेवकच्या मागं मी लागलो. ग्रामसेवक काय म्हणला, तुमचा आमचा काय संबंध नाही, तुम्ही धरणग्रस्त असल्यामुळे आम्हाला पाणी देता येत नाही. असं आहे का कुठं कायद्यात? कायद्यात कुठं कायद्यात आहे ती? कुठंच नाही ना कायद्यात. तर ती म्हणली तुमचा आणि आमचा काय संबंध नाही, जिथनं आला तिथं तुम्ही जावा, असं मला प्रश्न त्यांनी टाकलं. उलट उलट प्रश्न केला? उलट प्रश्न केलं कोणी केला असं उलट प्रश्न? ग्रामसेवकने. बरं. पुन्हा ग्रामसेवकने म्हणल्यावर पुन्हा सरपंचाकडे गेलो. लेडीज जेंट्स नाही, लेडीज सरपंच आहे ती बी. मग तिच्याकडनं जा, तिचा मालक बघतो म्हणून तिच्याकडे गेलो सरपंचाकडे. ती म्हणला, अरे तू कुठला आलाय, आम्हाला कधी तू मतं टाकली नाही, ती तुला आम्ही पाणी द्यायचा काय प्रश्न येत नाही. म्हणजे तुम्ही मत न टाकल्यामुळे तुम्हाला पाणी द्यायचं नाही का? पाणी आम्ही मत दिली नाही ती म्हणून ती पाणी आमचं बंद केलं त्यांनी. खाली पाणी चालू आहे, वर चालू आहे. फक्त पाणी अडचण काय नाही, पाणी सोडण्याची अडचण आहे. पाणी मुद्दाम सोडत नाही ते आम्हाला प्यायला. किती दिवस झालं? आता साधारण 10 वर्ष झालं सोडत नाही ती. आणि 3 वर्षापासून आम्ही त्यांच्या मागे आहे ग्रामसेवकच्या सारखं मी. त्याच्यानंतर मी तोंडी काय ते ऐकण्यात म्हणून मी 9/9 पंचायत समितीत अर्ज दिला, मला पाणी देत नाही ती म्हणून. 9/9 साल कोणचं? 2024 ला. बरं. 9/9/2024 ला मी पंचायत समितीत अर्ज दिला, मला पाणी देत नाही ती. पाणी म्हणजे द्यावं प्यायचं पाणी मिळायसाठी तुम्ही गट विकास अधिकाऱ्यांकडे अर्ज दिला? अर्ज दिला. बरं. काय त्या त्यांनी- अर्जानंतर परत काय त्यांनी काय नाही, ती अर्ज घेतला माझा आणि ग्रामपंचायतीला पाठवला. ग्रामपंचायतीने कडला उचलून ठेवला, त्याचं काही उत्तर दिलं नाही. बरं. त्याच्यानंतर त्यांनी काय उत्तर नाही दिलं. मी विस्तार अधिकारी म्हणजे हे भुजबळ साहेब आहे, बरं. डिप्युटी बीडीओ आहेत ते आता. बरं. त्यांच्याकडे मी कमीत कमी 30 ते 40 हेल्पाट घातलेत पाणी द्या म्हणून. त्यांनी लाडगुड लाव देतो म्हणून फोन करायचे, पण त्यांनी बी काय पाण्याचं ऐकलं नाही. त्याच्यानंतर मी प्रांत साहेबाकडे गेलो. प्रांत साहेबांनी ह्या भुजबळला फोन केला आणि आरकिलांना पाण्याची का देत नाही तुम्ही, नाही दिलं पाणी तर मी कलेक्टरला सांगून तुमच्यावर कारवाई करीन म्हणले. बरं. तेवढं म्हणल्यानंतर त्यांनी मला देतो म्हणून सांगितलं, उद्यापासून चालू करतो असं करतो, थापा लावल्या. आणि मी रोज त्यांच्याकडे हेल्पड घातलोय. 25, 30, 40 दिवस मी हेल्पड घालतोय अजून बी. त्याच्यानंतर सरपंच मॅडमला तर सारखा फोन करतो, ती फोन सुद्धा उचलत नाहीत माझा. आणि सरपंच लेडीज आहे, ती म्हणली तुमचा काय संबंध नसताना आम्हाला तुम्ही त्रास देऊ नका, तुम्ही धरणग्रस्त आहे. म्हणजे तुम्हाला तर तुमचा संबंध नाही असं सरपंच मॅडम? सरपंच तुमचा काही संबंध नाही, जिथून आला तिथं जावा, आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही. ती तोंडी. मी सरपंचाला आणि ग्रामसेवकला म्हणलं मला लेखी द्या, तुम्ही पाणी काय देता येत नाही म्हणून. तर लेखी नाही म्हणले, आम्ही तोंडी सांगतो, तुला काय करायचं कर्जा. मग पुन्हा मी 12/2024 ला 25 ला बीडीओला माहितीचा अधिकार भरला. मला पाणी तुम्ही का देत नाही आणि केव्हापासून देत नाही ह्याची मला माहिती पाहिजे. बरं. 12 डिसेंबरला. तर त्यांनी मला 20 जानेवारी पर्यंत काही मला त्यांनी उत्तर दिलं नाही. तुमच्या अर्जाला अजून उत्तर अजून दिलं नाही. म्हणून मी 20 जानेवारीला पुन्हा माहिती मागितली. मला अपील केलं मी तहसीलदार सकळ, की मला ह्याची माहिती अजूनपर्यंत मिळाली नाही, 1 महिना झाला. तर आता ती 20 जानेवारीला पुन्हा मी माहितीचा अधिकार दिला, त्याचं सुद्धा अजून मला उत्तर मिळलं नाही. आणि मी त्यांच्याकडे हेल्प उलट ती म्हणते देव पाणी, काय अडचण आहे त्याला, कवा तरी काय होतंय त्याला पाणीला.
नसलं पाणी म्हणून काय होतंय आणि देऊ की बघू असं उत्तर देतात. शिपायाला सांगितलं शिपाय सोडतो म्हणतंय पाणी सोडत नाही आणि कसलीही अडचण नाही पाणी फक्त पाणी सोडायची अडचण आहे मुद्दाम. तुमच्या वस्तीपर्यंत पाणी पुरवठ्याची पाईपलाईन पूर्ण झालेली आहे. ते 20 वर्षापूर्वीचे माझ्यापासून खाली साधारण 400-500 मीटर पर्यंत आहे पाईपलाईन माझ्या खाली. तुमच्या खालच्या वस्त्यांना पाणी पियाचं पाणी पुरवलं जातंय. ती तसं मला द्यावं लागतंय म्हणून दुसरी पाईपलाईन केली 2 महिन्यापूर्वी त्याने आता बर त्या सरपंचाने. हा. कारण त्या पाईपलाईन मध्ये पैसे मिळतात आणि त्याची स्वतःची वस्ती आहे तिकडं बर. म्हणून त्याने तसं केलंय. मी त्याला विचारलं तर म्हणला तुमचा काय संबंध आहे, तुम्ही धरणग्रस्त जागा आलेला आहे तर इथं तुम्ही आम्हाला काय मागू नाही असं त्याचंही म्हणणं आहे. सरपंचाचं त्या लेडी सरपंच आहे तिचा नवरा बिल्डर आहे आणि कॉन्ट्रॅक्ट काम घेतो त्याच्यामुळं ती तसल्या भाषा बोलतो. आणि आपण जर त्याला पाणी मागायला गेलं तर आज सकाळी सुद्धा गेलो मी त्याच्याकडे बर. तर नाही म्हणले. मॅडमला फोन केला बघू म्हणले केव्हा टाइम येईल तेव्हा देऊ. सकाळी सुद्धा मी फोन केलता ग्रामसेवक मॅडमला. सरपंच तर ती बोलून देत नाहीत लेडी आहे ती. आता जर तुम्हाला पाणी नाही मिळालं तर तुमची पुढची दिशा काय असणार आहे तात्या? आम्हाला जर पाणी नाही दिलं 24 तारखेला ह्या विषयावर म्हणजे सगळ्याच विषयावर आमच्या धरणग्रस्तासाठी प्रांत साहेबांनी आमची बैठक लावली आहे 4 वाजता. बर. त्या बैठकीमध्ये काय काय निर्णय होतो शेवटचा त्याच्यानंतर आम्ही ठरवू